हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण महादेवाचा एक चमत्कारिक उपाय पाहणार आहोत. हा उपाय आपल्याला माघ महिन्यातील प्रत्येक सोमवारी करायचा आहे. तर उद्यापासून माघ महिन्यात सुरुवात होत आहे आणि उद्या सोमवार देखील आहे. तर हा दुर्मिळ योगायोग यावर्षी आपल्याला लाभलेला आहे. तर माघ महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी जर तुम्ही हा एक उपाय केला तर महादेव नक्कीच तुमची इच्छा आणि मनोकामनाही पूर्ण करतील. मग ते कोणतेही काम असो, कितीही अवघड असो किंवा कितीही अशक्य काम असो, महादेव तुमच्यावर त्यांची कृपाही नक्कीच करतील. तर तो उपाय कोणता आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊ. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र आणि फलदायी विषय, माघ मासारंभ सोमवार आणि महादेवांची कृपा. शास्त्रानुसार माघ महिन्याची सुरुवात जर सोमवारी झाली तर तो दिवस हजारो यज्ञांइतका पुण्यदायी मानला जातो. तर माघ महिना म्हणजे भगवान शिवाला अत्यंत प्रिय असा काळ. या महिन्यात केलेली शिवपूजा, अभिषेक आणि जप थेट भोलेनाथांपर्यंत पोहोचतात. तर देव, ऋषी, पितृदेवता या काळात विशेष जागृत असतात. तर माघ महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो कारण हा देवाधिदेव महादेवांना खूप प्रिय आहे. तर आता आपण माघ मासारंभ आणि सोमवारचे रहस्य जाणून घेऊ. सोमवार हा दिवसच महादेवाचा आहे, म्हणजे सोमवार हा दिवस महादेवाला अत्यंत प्रिय आहे आणि त्यावर माघ महिन्याची सुरुवात ही सोमवारी होत आहे. हा योग फारच दुर्मिळ आहे. तर जर तुम्ही माघ महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा एक उपाय केला तर तुमच्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतात, मानसिक तणाव कमी होतो, आजारही दूर होतात. त्याचबरोबर विवाह, संतती आणि अडथळे यातून मुक्ती देखील मिळते. तर आता आपण बोलूया त्या चमत्कारी उपायाकडे. तो उपाय कोणता आहे? तर जास्त उत्सुकता ताणून न धरता मी तो उपाय तुम्हाला सांगणार आहे, तर लक्षपूर्वक ऐका. तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे आहे. त्यानंतर वस्त्र परिधान करायचे आहे व महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे, दुधाभिषेक करायचा आहे व महादेवांच्या पिंडीसमोर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे व बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला मनातील इच्छाही सांगायची आहे. शिवलिंगावर प्रत्येक बेलपत्र अर्पण करत असताना ओम नमः शिवाय हा जाप करायचा व आपण हा जाप कशासाठी करत आहोत किंवा जलाभिषेक कशासाठी करत आहोत ती इच्छा आपल्याला मनातल्या मनात महादेवांना सांगायची आहे. त्यानंतर जर तुम्ही हा उपाय दर सोमवारी केला, म्हणजेच माघ महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या भोलेनाथ हे नक्कीच कृपा करतील. आता हे झाले की सोमवारी काय करावे. आता आपण पाहूया सोमवारच्या दिवशी काय करणे टाळावे. तर तुम्हाला या दिवशी खोटे बोलणे टाळायचे आहे, मांस, मद्य सेवन करायचे नाही आहे, त्यानंतर महादेवांची निंदा करायची नाही किंवा कोणी करत असेल तर ती ऐकायची देखील नाही आणि आपल्या रागावर आणि अहंकार म्हणजेच आपल्या मनावर ताबा ठेवायचा आहे. कोणाशीही वादविवाद नाही घालायचा, भांडणतंटा नाही करायचा, कोणत्याही प्रकारचे तामसी सेवन हे आपल्याला या दिवशी करायचे नाही. हा उपाय जर तुम्ही प्रत्येक सोमवारी केला तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही वाढते, संकटे दूर होतात, नोकरी व्यवसायात यश मिळते, मनक शांती लाभते आणि आरोग्यही सुधारते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.